वेलकम गाईज. परत एकदा भेटतोय आपण आपल्या नवीन कन्सेप्ट सोबत, ज्याचं नाव आहे SNAR. तर ह्या एपिसोडमध्ये काय होणार आहे, छोटीशी ओळख मी तुम्हाला करून देईल. तर पहिला पॉईंट असेल आपला व्हॉट इज SNAR. दुसरा पॉईंट असेल टाइप्स. त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ॲडिशन, एलिमिनेशन, ॲडिशन आणि अरिल कॅटायन मेकॅनिझम. पण हे सगळं ह्याच भागामध्ये आपल्याला बघायचं नाही. त्याच्यासाठी 3 वेगळे पार्ट्स तयार होतील. आजच्या पार्टमध्ये फक्त पार्ट 1, आजचा जो पार्ट असेल आपला तो पार्ट 1 असेल. आणि ह्या पार्ट 1 मध्ये फक्त आपण बघणार आहोत ॲडिशन, एलिमिनेशन. आणि ह्या ॲडिशन एलिमिनेशन रिॲक्शन मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो असेल आपला तो म्हणजे मेसन हेल्मर इंटरमिडिएट फॉर्मेशन. त्यालाच दुसरं सुद्धा नाव आहे अनायन सिग्मा कॉम्प्लेक्स फॉर्मेशन. राईट. तर मग हा अनायनिक सिग्मा कॉम्प्लेक्स किंवा मेसन हेल्मर इंटरमिडिएट कसा तयार होतो, त्यामागची कारणं काय आणि कंडिशन्स काय काय असतील, हे सगळं आपल्याला ह्या एपिसोडमध्ये बघायचं आहे. तर तुम्हाला हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला हा एपिसोड शेवटपर्यंत बघावा लागेल. तर चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या पॉईंटला, ज्याचं नाव आहे SNAR. मित्रांनो, मग पहिल्या पॉईंटला सुरू करूत आपण. व्हॉट इज SNAR. राईट. तर आता थंबनेल वरनं तुम्हाला लॉंग फॉर्म माहित झालंच असेल. यस म्हणजे काय असेल, सबस्टिट्यूशन. एन म्हणजे काय असेल, यस आवाज आला पाहिजे, न्यूक्लिओफिलिक. आणि AR म्हणजे काय असेल, अरोमॅटिक. ह्या सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक, अरोमॅटिक रिॲक्शन जे आहेत ते आपण सेपरेट का पाहतोय. त्याच्या अगोदरचा जो कन्सेप्ट होता तो आपला होता अलिफॅटिक, न्यूक्लिओफिलिक, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. दिसते? यस दिसते. अलिफॅटिक, न्यूक्लिओफिलिक, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. तर मग याच्यामध्ये सपोज एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. चला रिॲक्शन करा. बऱ्याच जणांना रिॲक्शन आली सुद्धा असेल. राईट. प्रोडक्ट बऱ्याच जणांनी तयार केलाय. इथं OH, इथं NaCl. चला आता मेकॅनिझम कोणता असेल. हा जो कार्बन आहे, ज्या कार्बनला तुमचा लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे, तो कार्बन कसा आहे, 1 डिग्री आहे. म्हणजे हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. बरोबर आहे. आणि मी तिथं सांगितलं होतं SN2 रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये सांगितलंय. ज्यांनी नाही बघितलंय त्यांना सर्च विंडोवर जायचं, टाईप करायचं SN2 रिॲक्शन मेकॅनिझम म्हणजे सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक, बायमॉलिक्युलर बाय केमिस्ट्री. तुम्हाला तिथं मेकॅनिझम भेटून जाईल. तर मग तिथं सांगितलं होतं मी की प्युअर प्रायमरी अल्किल हॅलाइड जर असला तर त्याच्यानंतर सॉल्व्हंट कोणता जरी असला, पोलार प्रोटिक असो किंवा पोलार अप्रोटिक असो, तुम्हाला प्रोडक्ट जो भेटेल तो इन्व्हर्टेड भेटेल. म्हणजे इथं जर हा क्लोरीन वेजवर असेल तर OH कोणत्या लाईनवर असेल, डॅश लाईनवर असेल. म्हणजे इन्व्हर्टेड प्रोडक्ट भेटला, 100% वॉल्डन इन्व्हर्जन. क्लिअर. तर मग आता एक एक्झाम्पल घेतो याच्यासारखंच. मी घेतला क्लोरोबेन्झिन, परत दिलं तुम्हाला NaOH, ॲक्वियस, वॉर्म हिटिंग. जसे इथं रिॲक्शन कंडिशन्स मेंटेन केल्यात. अलिफॅटिक, न्यूक्लिओफिलिक, सबस्टिट्यूशन रिॲक्शनसाठी जी रिॲक्शन कंडिशन मी मेंटेन केली तीच रिॲक्शन कंडिशन तुम्हाला क्लोरोबेन्झिनसाठी जर दिली तर प्रोडक्ट काय भेटेल. राईट. तर इथं प्रोडक्ट असेल नो रिॲक्शन. जर आपण क्लोरोबेन्झिनला ॲक्वियस NaOH सोबत जर सपोज नॉर्मल हिटिंग देत असताल, जर तुम्ही 5-6 दिवस जरी कंटिन्यू अशी नॉर्मल हिटिंग म्हणजे 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत, 60 डिग्री सेल्सिअस पर्यंत जर हीट दिली 4 ते 5 दिवस जरी, तरी हा मेजरेबल अमाऊंट मध्ये प्रोडक्ट तयार करत नाही. म्हणजे जनरली आपण इथं म्हणू शकतो नो रिॲक्शन. मग याच्या मागची कारण काय लक्षात येते की इथं क्लोरोबेन्झिन का रिॲक्शन दाखवत नाही, कोणत्या रिॲक्शन कंडिशनला, ज्या रिॲक्शन कंडिशनला आपण सिंपल अलिफॅटिक, न्यूक्लिओफिलिक, सबस्टिट्यूशन रिॲक्शन घडून आणतो. बरोबर आहे. तर चेक करूत मग आपण का दाखवत नाही. रिझन नंबर 1, जर सपोज ही रिॲक्शन आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझम जर करत असताल तर क्लिअर करूत आपण की SN2 रिॲक्शन जी अलिफॅटिक मध्ये झाली होती
तिथं जो न्यूक्लिओफाईलचा अटॅक होता तो न्यूक्लिओफाईलचा अटॅक कोणत्या साईडनं होता? बॅक साईड. बरोबर आहे. तर मग इथं जो OH मायनस आहे याचा अटॅक कोणत्या साईडनं होईल? बॅक साईडनं. दॅट इज नॉट पॉसिबल, कारण याचा स्टेरिक हिंड्रन्स आहे आणि हा क्लोरोबेन्झिन प्लेनर असतो. प्लेनर असल्यामुळं इथून त्याला अटॅक करायला खूप स्टेरिक हिंड्रन्सला फेस करावं लागेल. सो नो अटॅक, बॅक साईड अटॅक इज पॉसिबल. त्याच्यामुळं SN2 रिॲक्शन मेकॅनिझमनं ही रिॲक्शन होणार नाही. मग SN1 रिॲक्शन मेकॅनिझमनं जर तुम्ही तयार करायला गेलात तर इथं आपण चेक करू. जर सपोज SN1 न जर मला करायचं असेल क्लोरोबेन्झिन, तर मला हा बॉन्ड कम्प्लीट ब्रेक करावा लागेल. काय तयार होईल मग? फिनाइल कॅटायन. डबल बॉन्डवर पॉझिटिव्ह चार्ज किंवा फिनाइल रिंगवर पॉझिटिव्ह चार्ज ती खूप अनस्टेबल आहे. पण हे कधी तयार होईल? त्याच्यासाठी कंडिशन्स काय लागतील हे आपला तिसऱ्या पार्टमध्ये म्हणजे अरिल कॅटायन मेकॅनिझम मध्ये बघायला भेटणार आहे. इथं आपण सध्या ह्या रिॲक्शन कंडिशन्सला हा फिनाइल कॅटायन तयार होणं पॉसिबल नाही. का? कारण का जर याला ब्रेक करायचं असेल तर काय होईल बघूत आपण. इथं जर मी याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर काढलं तर इथं आपल्याकडे क्लोरीनवर लोन पेअर आहेत. तर क्लोरीनचा लोन पेअर जर खाली उतरला तर हा इथं जाईल, म्हणजे क्लोरीनकडे काय आला? डबल बॉन्ड, आणि इथला मायनस चार्ज इथं येईल. रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे म्हणजे हे इंटर कन्व्हर्टेबल आहे. त्याच्यामुळं याच्यावर आपल्याला असं लक्षात येईल की कार्बन आणि क्लोरीन मध्ये काय आला? पार्शियल डबल बॉन्ड. जर पार्शियल डबल बॉन्ड आला तर याला ब्रेक करण्यासाठी एनर्जी खूप जास्त लागते. बरोबर आहे. मग ह्या रिॲक्शन कंडिशनला जी तुम्ही हीट वापरताय त्या हीट मध्ये हा कार्बन क्लोरीन बॉन्ड ब्रेक होऊ शकत नाही. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला हीट जास्त द्यावी लागेल. म्हणजे जवळपास जर मला हा बॉन्ड ब्रेक करायचा असेल तर आपण जे पुढे बघणार आहोत बेन्झाईन मेकॅनिझम मध्ये हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, तर त्यावेळेस तुम्हाला इथं हीट किती द्यावी लागणार आहे? 350 डिग्री सेल्सिअस. त्याचबरोबर प्रेशर मेंटेन करावं लागतं नियर अबाउट 300 ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर ही रिॲक्शन इथला बॉन्ड ब्रेक होऊ शकतो. पण फिनाइल कॅटायन तयार नाही होत. ते कळेल आपल्याला. बेन्झाईन मेकॅनिझम मध्ये काय तयार होणार आहे ते बघणार आहे. बेन्झाईन मेकॅनिझम मध्ये फिनाइल कॅटायन तयार होत नाही. अराइल कॅटायन मेकॅनिझम मध्ये तिसरा पार्ट लक्षात ठेवायचा. थर्ड पार्ट मध्ये आपल्याला फिनाइल कॅटायन बघायला भेटणार आहे. म्हणजे हे SN1AR ने काम करणार त्या ठिकाणी. बरोबर आहे. तर त्यासाठी रिॲक्शन कंडिशन्स काय ते तिथं बघता येतील. म्हणजे आपल्याला काय, जर समजा कार्बन क्लोरीन हा बॉन्ड तुमच्या फिनाइल क्लोरीनचा बॉन्ड जो असतो कार्बन क्लोरीन बॉन्ड क्लोरोबेन्झिन मधला, तो जर आपल्याला ब्रेक करायचा असेल तर आपल्याला रिॲक्शन कंडिशन्स काय मेंटेन करावं लागतील किंवा याची रिॲक्टिव्हिटी वाढवण्यासाठी काय करावं लागेल हे आता आपल्याला पुढच्या पॉइंटमध्ये आपल्याला बघायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या ह्या एपिसोडच्या मेन पॉइंटला आपण सुरुवात करतोय, ऍडिशन एलिमिनेशन मेकॅनिझम. बरोबर आहे. तर मग आपण परत एकदा मी एक्झाम्पल लिहितो. सपोज मी घेतला क्लोरोबेन्झिन, राईट. वर क्लोरोबेन्झिन घेतला आणि याच्यासोबत दिला एक न्यूक्लिओफाईल तुम्हाला. आता ही सांगितली आपण रिॲक्शन होत नाही, नो रिॲक्शन. इथं लिहितो मी नो रिॲक्शन. नो रिॲक्शन. तर आपल्याला काय रिॲक्शन कंडिशन चेंज करता येतील किंवा याच्यामध्ये काय चेंज करता येईल, दोघांपैकी एक करावं लागेल. बरोबर. तर मग आपल्याला सध्या याच्यात चेंज करायचा. कसा चेंज करायचा बघूत आपण. हा का रिॲक्टिव्ह नाही परत एकदा घेऊत आपण की हा आपला कोणता आहे? न्यूक्लिओफाईल आहे. आणि मी सांगितलं होतं माझं जे पहिलं लेक्चर होतं त्याच्यामध्ये काय होतं? रिलेशन बिटवीन न्यूक्लिओफाईल अँड लिव्हिंग ग्रुप. याच्यामध्ये सांगितलं होतं की मी डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड किंवा फिनाइल ग्रुप हा न्यूक्लिओफाईल म्हणून काम करतो. बरोबर आहे. तर मग हा स्वतःमध्ये काय आणखी न्यूक्लिओफाईल आहे जो की न्यूट्रल आहे. हा मायनस चार्ज वाला न्यूक्लिओफाईल आहे. बरोबर. आणि दोन न्यूक्लिओफाईल एकमेकांसोबत रिॲक्ट होत नाही. सिंपल आहे. मग ह्या OH मायनसला याच्यावर अटॅक करण्यासाठी याची न्यूक्लिओफिलिसिटी काय करावं लागेल? आपल्याला कमी करावं लागेल. म्हणजे न्यूक्लिओफिलिसिटी म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची ॲबिलिटी आपल्याला काय करावं लागेल? कमी करावं लागेल. इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची ॲबिलिटी जर मला कमी करायची असेल तर त्या ग्रुपला मी काय करणार? एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप लावणार. म्हणजे तो डोनेट नाही करणार. म्हणजे क्लोरोबेन्झिनला जर मी एखादा ह्या रिंगला कुठं जर एखादा ग्रुप जोडला, तो जर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असला तर याची न्यूक्लिओफिलिसिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. आणि OH मायनसचा अटॅक कोणत्या कार्बन करायचं? ज्या कार्बनला तुमचा लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे. म्हणजे ह्या कार्बनवर याच्यावर मायनस चार्ज आहे किंवा याच्याकडे लोन पेअर पण असू शकतात. तर मग ह्या न्यूक्लिओफाईलवर अटॅकिंग एजंटकडे मायनस चार्ज किंवा लोन पेअर असतील तर तो पॉझिटिव्ह चार्जवर अटॅक करणार. म्हणजे ह्या कार्बनवर मला पॉझिटिव्ह चार्ज तयार करावा लागेल. आणि जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल
स्ट्रेंथ ऑफ पॉझिटिव्ह चार्ज जेवढी जास्त असेल, स्ट्रेंथ ऑफ पॉझिटिव्ह चार्ज जेवढी जास्त असेल तेवढा याचा अटॅक इझी होतो. हे लक्षात ठेवा. आरडीएस मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे हा. पुढे लक्षात येणार आहे आरडीएस कशी फाइंड आउट करणार आहेत आपण. जेवढा याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज लवकर तयार होईल आणि जास्त तयार होईल तेवढा ह्या ओएचचा अटॅक फास्ट असेल. बरोबर. चला तर मग आपल्याला लक्षात येईल की इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कशा प्रकारे इथं पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप करू शकतात. इथं मेकॅनिझम लिहितो मी. जर मी प्युअर क्लोरोबेन्झिन घेतला तर कोणता जरी हलाइड जोडला तरी चालतं. आपण क्लोरीन घेऊ बेस्ट एक्झाम्पल समजण्यासाठी. त्याच्याकडे लोन पेअर आहे. बरोबर आहे. तर हा काय काय इफेक्ट दाखवतो, एक -I दाखवतो आणि एक +M इफेक्ट दाखवतो. पण याचा स्ट्रॉंग कोणता असतो, याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त असल्यामुळे आपल्याला याला कोणानुसार काम करावं लागेल, -I. पण हा +M पण दाखवतो. जर यांनी +M दाखवला तर याचं पहिलं रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल. रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता आली पाहिजे. ज्याला रेझोनन्स माहित आहे त्याला हा कन्सेप्ट खूप लवकर समजेल. क्लिअर. हा पहिला रेझोनेटिंग स्ट्रक्चर. दुसरा रेझोनेटिंग स्ट्रक्चर असेल याचा एखादा +- चार्ज राहिला तर सांगा बरं का. राईट. इथं डबल बॉन्ड आहे आपला. हा मायनस चार्ज खाली उतरला तर हा इथं येईल. यस, व्हेरी गुड. जमला असेल प्रत्येकाला. राईट. नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर आपण काढलं हा मायनस चार्ज खाली उतरेल आणि हा इथं येईल. पहिला डबल बॉन्ड जसा तसा इथला, इथे एक डबल बॉन्ड, इथं मायनस चार्ज. परत एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढूत आपण. आणखी एकदा रेझोनन्स होऊ शकतं कारण ॲरोमॅटिसिटी परत येईल याची. इथं Cl परत न्यूट्रलाइज होईल इथला आणि हा बॉन्ड येईल. जर तुम्ही याला नंबर देतो आपण 1 2 3 4 and 5. 1 and 5 ला जर चेक केला तर तुम्ही म्हणू शकता एक केकुली स्ट्रक्चर्स आहे. काय म्हणू शकतो आपण याला, केकुली स्ट्रक्चर. तर मग इथं चेक केलं की आपण याचा लोन पेअर जर खाली उतरला तर मायनस चार्ज कोणत्या पोझिशनला आला, ऑर्थो है ना. आपण काय म्हणतो, जर एखाद्या अरोमॅटिक रिंगला, बेन्झिन रिंगला जर एखादा ग्रुप अटॅच आहे, ग्रुप ज्या कार्बनला अटॅच त्याला आपण नंबर 1 देतो. 1 2 3 4 5 6. तर 1 पासून 2 and 6 पोझिशन, ह्या दोन पोझिशन काय असतात, ऑर्थो. 2 and 6 काय असतात, ऑर्थो पोझिशन. बरोबर आहे. 3 and 5 ह्या 3 and 5 काय असतात, मेटा. आणि जी फोर्थ पोझिशन आहे, फोर्थ पोझिशन ती काय असते, पॅरा. बरोबर आहे. तर मग आता चेक करा की मायनस चार्ज जर क्लोरीननं मिझोमेरिक इफेक्ट दाखवला तर मायनस चार्ज डेन्सिटी कुठे येते, तर ऑर्थो है ना 6 पोझिशनला आली ह्या ठिकाणी. इकडे नंबर दिले तर 2 येऊन जाईल, असं काही नाही. इथं एक आला, त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आला आणि हा आला. म्हणजे हा कोणता, ऑर्थो. हा पॅरा आणि ऑर्थो. म्हणजे क्लोरीनच्या मिझोमेरिक इफेक्टमुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठं तयार होणार आहे, ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. म्हणजे जर तुम्हाला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर लावायचा असेल तर नेमका कुठं लावा लागेल, ऑर्थो आणि पॅरा. सपोज मी एक स्ट्रक्चर घेतो ह्या ठिकाणी ऑर्थो पोझिशनला, याला काढून टाकूत आपण. ठीक आहे, हे झालं असेल. जर सपोज मी ह्या ठिकाणी ऑर्थो पोझिशनला जर लावला, ऑर्थो पोझिशनला जर मी सपोज एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप लावला, तुम्ही कोणताही लावू शकता. आपण सपोज बेस्ट एक्झाम्पल घेऊ, NO2 लावला. ठीक आहे, इथं आपण डबल बॉन्ड लिहून ठेवला. तर हा जो मायनस चार्ज आहे, हा मायनस चार्ज काय होईल, याच्यासोबत मिझोमेरिक मध्ये जाईल. राईट. तर याचं एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर इथं स्पेशली होतं, आपण खाली दिसते, दिसेल. इथे एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर तयार होईल. इथं Cl, याचे लोन पेअर, याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड येईल, NO प्लस. तुम्ही म्हणाल सर दोन्ही ठिकाणी प्लस कसा आला. समजा जेव्हा हा मायनस चार्ज इथं शेअर झाला, याची इलेक्ट्रॉन पेअर असतो ना मायनस चार्ज म्हणजे, इलेक्ट्रॉन पेअर हा इथं शेअर झाला तर हा न्यूट्रल होईल, पण याची परत इथं गेले म्हणून हा काय झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाला. मला ठीक आहे. इथं जो मायनस चार्ज होता हा कार्बनवर मायनस चार्ज होता. इथं जो चार्ज आहे इथं ऑक्सिजनवर मायनस चार्ज आहे. तर मग कार्बनवर मायनस चार्ज मोर स्टेबल असतो की ऑक्सिजनवर चार्ज मोर स्टेबल असतो, यस तुम्हाला विचारतो.
बाहेर येईल बरं मी. हा, कार्बनवर मायनस चार्ज असतो मोर स्टेबल की ऑक्सिजनवर मायनस चार्ज मोर स्टेबल असतो? यस, ऑक्सिजनवर मायनस चार्ज इज मोर स्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट. तर ऑक्सिजन आणि कार्बन मध्ये जर चेक केलं तर ऑक्सिजनची इलेक्ट्रॉनिटी किती असते? 3.5 आणि याची किती असते? 2.5. तर मग ऑक्सिजनवर मायनस चार्ज मोर स्टेबल आहे, म्हणजे ह्या स्ट्रक्चरपेक्षा हे स्ट्रक्चर कसं आहे? मोर स्टेबल आहे. म्हणजे बाकीचे राहिलेले बॉन्ड आपण इथं कम्प्लीट करून टाकू. क्लिअर? तर मग इथं सुद्धा आपण जोडू शकतो. आता डायरेक्ट जोडू शकतो आपण. क्लोरीन लोन पेअर पॉझिटिव्ह चार्ज आणि इथं डबल बॉन्ड, इथं एन, डायरेक्ट स्ट्रक्चर काढतो मी. ओ मायनस प्लस इथं डबल बॉन्ड. जर समजा मी इथं जोडला एन डबल बॉन्ड ओ मायनस प्लस क्लोरीनवर काय येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार, याचे लोन पेअर. डबल बॉन्ड कुठे येतं? राईट. तर मग हे याचे मोर स्टेबल स्ट्रक्चर असू शकतात जर तुम्ही एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जोडलात तर मग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जोडल्यामुळं इथला मायनस चार्ज कमी झाला. पण मी आता सांगितलं की याचा मिझोमेरिक इफेक्ट पेक्षा याचा मायनस आय स्ट्रॉंग असतो, म्हणजे हा लोन पेअर वापस शेअर करतो. राईट, हा लोन पेअर जे शेअर केलेत ना तो वापस घेतो. लोन पेअर जे शेअर केलेत ना तो वापस घेतो. म्हणजे स्ट्रक्चर काय तयार होईल? एन डबल बॉन्ड ओ मायनस प्लस क्लोरीनकडे वापस लोन पेअर आलेत. क्लोरीनवर मायनसचा सॉरी प्लसचा काय? मायनस नाही, न्यूट्रल आहे. राईट, इथं डबल बॉन्ड याच्यावर चार्ज काय? पॉझिटिव्ह चार्ज. बघा आपली कंडिशन काय होती की OH मायनसला अटॅक करण्यासाठी काय लागेल? एक पॉझिटिव्ह चार्ज सेंटर लागेल. आणि तो एक पॉझिटिव्ह चार्ज सेंटर कसं तयार होणार आहे? एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर आपण आपल्या अरिल हलाइड्सवर जर जोडला तर तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करू शकतो? एक पॉझिटिव्ह चार्ज सेंटर तयार करू शकतो. म्हणजे काय की मला याला न्यूक्लिओफाईलला याची न्यूक्लिओफिलिसिटी कमी करायची असेल तर कंडिशन नंबर 1, आपल्या अरिल हलाइडला एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जोडा. एक जोडला तर एवढा फरक पडेल, जर आपण 2 जोडले तर पहिल्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल, आणि 3 जर जोडले तर त्याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप तुम्ही जोडणार तेवढा त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ जास्त होणार, तेवढा तो मोर रिॲक्ट होणार. लक्षात ठेवा, इथं पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ जेवढी जास्त तयार होईल तेवढा तो मोर रिॲक्टिव्ह होणार आहे. हे वाक्य लक्षात ठेवायचं माझं, पुढे येईल लक्षात. म्हणजे कंडिशन नंबर 1 काय? ऍडिशन एलिमिनेशन साठी आपल्या क्लोरोबेन्झिनची न्यूक्लिओफिलिसिटी कमी करण्यासाठी काय? प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍट ऑर्थो और पॅरा पोझिशन. कुठं प्रेझेंट पाहिजे? प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍट ऑर्थो और पॅरा पोझिशन. सगळ्याच पोझिशनला असला ऑर्थो, 2 ऑर्थो आणि पॅरा तरी चालेल, पण मेटा पोझिशनवर काही फरक पडणार नाही. लक्षात ठेवा. दुसरा नोट पण, जर तुम्ही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर मेटा पोझिशनला जर जोडला तर आपल्या रिॲक्टिव्हिटीवर काही फरक पडणार नाही, तरी तो नो रिॲक्शनच दाखवणार. म्हणजे जर मी एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप NO2 जर इथं जोडला असता तर नोच रिॲक्शन झाली असते. त्याच्या मागचं पण कारण बघू. जेव्हा क्लोरीन रेझोनन्स मध्ये गेला, क्लोरीनचे लोन पेअर इलेक्ट्रॉन रेझोनन्स मध्ये गेले तर निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी आपल्याला विड्रॉ करायची आहे ती डेन्सिटी कुठं तयार होते? ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला. मेटा पोझिशनला कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रॉन डेन्सिटी तयार झाली नाही. त्याच्यामुळं आपण काय म्हणू शकतो की जर एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर दोन्ही मेटा पोझिशनला जरी जोडला तरी आपल्या रिॲक्टिव्हिटीवर काही फरक पडणार नाही, तो रिॲक्शन दाखवणार. राईट. तर मग काय सांगितलं मी? ऍडिशन एलिमिनेशन रिॲक्शन साठी पहिला नोट पॉइंट काय सांगता येईल की काय लागेल? प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ऍट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. राईट. आणि जर समजा तो मेटा पोझिशनवर जर असेल तर देर इज नो इन्क्रीज इन रिॲक्टिव्हिटी ऑफ अरिल हलाइड्स. राईट. चला मी एक रिॲक्शन देतो, आपण सॉल्व्ह करू. सपोज मी असं म्हटलं, इथं क्लोरीन दिला, इथं NO2 जोडला, इथं दिलं मी ॲरोवरच लिहितो OCH3 मायनस
CH3OH. व्हॉट इज द प्रोडक्ट? या सॉल्व करताय? चला, काय लिहिलं असेल तुम्ही प्रोडक्ट? OCH3 तिथं NO2 बाय प्रोडक्ट काय असेल? इथं जर मी सोडियम जर जोडला असेल सोडियम तर इथं येईल NaCl. क्लिअर? चला मेकॅनिझम घेऊत आपण याचं. लक्षपूर्वक आहे. आता सगळ्यात बेस्ट पॉइंट इथं तुम्हाला भेटणार आहे की मेसन हेमर इंटरमिडिएट और अनायनिक सिग्मा कॉम्प्लेक्स कसा तयार होतो आणि याचं एनर्जी प्रोफाईल डायग्राम जर काढली तर ती कशी येईल. SN2 जेव्हा आपण अलिफॅटिक मध्ये काढली होती त्याच्यापेक्षा वेगळी येईल का त्याच्यासारखीच येईल? हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट असेल आपला. क्लिअर? इथं क्लोरीन, इथं NL एक्सटेंड करतो मी O मायनस प्लस. तर अटॅक कोणाचा होणार आहे? OCH3 मायनसचा. तर इथं पॉझिटिव्ह चार्ज सेंटर कसं तयार होतं ते मी अगोदर सांगितलेलंच आहे. त्याच्यामुळं हा काय करेल? स्टेप नंबर 1 हा अटॅक करेल. याला असं लिहूत आपण, इकडून काढलं होतं ना. हा अटॅक करेल तर हा मायनस चार्ज इथे येईल. राईट? इथं Cl, इथं Cl, इथे येईल OCH3, इथे येईल मायनस चार्ज, डबल बॉन्ड N, डबल बॉन्ड O मायनस प्लस. ही झाली पहिली स्टेप. आता ही पहिली स्टेप आहे. राईट? तर ह्याचा रेझोनन्स स्ट्रक्चर तयार होईल. याचा रेझोनन्स स्ट्रक्चर काय तयार होईल? OCH3, इथं Cl, तर हा खाली उतरेल तर हा इथं जाईल. म्हणजे काय होईल? इथं डबल बॉन्ड येईल, इथं मायनस चार्ज येईल, इथं काय असेल? N डबल बॉन्ड O मायनस, इथं काय येईल? प्लस. राईट? तर हा खाली उतरेल आणि हा मायनस चार्ज येईल. इथं काय येणार? OCH3, इथं येईल Cl, इथं N डबल बॉन्ड O मायनस प्लस, इथं डबल बॉन्ड. एखादा बॉन्ड वगैरे राहिला तर सांगायचा. OCH3, इथं Cl, हा परत खाली उतरू शकतो, हा इथं येईल. म्हणजे इथं मायनस चार्ज N, परत डबल बॉन्ड, परत O मायनस. क्लिअर? हा इथं जाईल, हा इथं येईल. परत एकदा रेझोनन्स. रेझोनेटिंग स्ट्रक्चर जमले पाहिजे. OCH3 Cl. क्लिअर? इथं डबल बॉन्ड, इथं मायनस चार्ज, इथं N डबल बॉन्ड O मायनस, इथं प्लस. इथं प्लस राहिलं होतं. कुठं राहिले का सांगायचं. त्याच्यानंतर आणखी एक रेझोनन्स. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. राईट? ह्या सगळ्याला मी एकत्र लिहू शकतो. या सगळ्या रेझोनन्सचं हायब्रिड स्ट्रक्चर काढू शकतो मी. हायब्रिड स्ट्रक्चर असं दाखवलं जातं. OCH3, इथं Cl, इथं N डबल बॉन्ड O मायनस प्लस. राईट? हे मायनस चार्ज इथून इथपर्यंत फिरलाय, त्याला तुम्ही असं लागताय मायनस चार्ज. राईट? आता ही पुढची स्टेप. इथपर्यंत स्ट्रक्चर काढलं. पुढची स्टेप काय होते बघा. इथं काय झालं? ह्या OCH3च्या अटॅकमुळे याची अरोमॅटिसिटी लॉस झाली. तर हा काय करेल? कोणत्या हालतीत आपली अरोमॅटिसिटी परत आणण्याचा प्रयत्न करेल. कारण त्याला माहिती आहे मी अरोमॅटिक मध्ये परत आलो तर माझी स्टॅबिलिटी वाढते. म्हणून तो काय करेल की त्याची अरोमॅटिसिटी परत भेटण्याचा प्रयत्न करेल. राईट? तर मग हा मायनस चार्ज खाली उतरला तर दोघांपैकी एक लिव्हिंग ग्रुप निघून जाईल. आता कोणता बेस्ट लिव्हिंग ग्रुप ओळखला जाईल? ज्याचं ऍसिड स्ट्रॉंग असेल. समजा मी Cl मायनसला जर H प्लस दिला तर काय करेल? HCl. त्याच्यानंतर CH3O मायनसला जर H प्लस दिला तर काय करेल? मिथॅनॉल. दोघांपैकी ऍसिड कोण? HCl स्ट्रॉंग ऍसिड आहे. म्हणजे Cl मायनसचा कॉन्जुगेटेड ऍसिड कोण आहे? HCl, जो की स्ट्रॉंग आहे. म्हणजे तो बेस्ट लिव्हिंग ग्रुप आहे. तर हा निघून जाईल. म्हणजे याच्या पुढचं स्ट्रक्चर काय असेल? इथं काय लागेल? O
CH3, इथं परत डबल बॉन्ड तयार होईल म्हणजे अरोमॅटिसिटी येईल. आपला हा N डबल बॉन्ड O जसा तसा इथं येईल. राईट. तर आपल्याला बघायचं होतं की आपला सिग्मा कॉम्प्लेक्स म्हणजे अनायनिक सिग्मा कॉम्प्लेक्स कुठं तयार झाला, मेझन-हेमर कॉम्प्लेक्स कुठं तयार झाला. तर आपलं हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर हायब्रिड स्ट्रक्चर यालाच म्हणतात मेझन-हेमर इंटरमिडिएट. मेझन-हेमर इंटरमिडिएट आणि मायनस चार्ज असल्यामुळं हा मायनस कॅटायन कार्बन आयन तयार होतोय म्हणजे याला काय म्हणणार मी, अनायनिक एक सिग्मा बॉन्ड तयार झालाय, सिग्मा कॉम्प्लेक्स, अनायनिक सिग्मा कॉम्प्लेक्स. क्लिअर. तर लक्षात ठेवा ह्या NO2 मुळे याची न्यूक्लियोफिलिसिटी कमी झाली, मायनस चार्ज डेन्सिटी कमी झाली आणि याच्यावर जो पॉझिटिव्ह चार्ज सेंटर तयार झालं. कारण याच्या सोबत कोणता इंडक्टिव्ह इफेक्ट सुद्धा काम करतोय. इथं -I काम करतोय आणि इथं -M काम करतोय. दोघं मिळून काय करताय की ज्या कार्बनला क्लोरीन अटॅच आहे त्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी काय करताय, वाढवताय. मी यावर सांगितलं जेवढी पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी इथं वाढेल तेवढा तुमचा अटॅक काय होणार आहे, फास्ट. तेवढा तुमचा अटॅक काय होणार आहे, फास्ट. राईट. तर मग मेझन-हेमर इंटरमिडिएट भेटला, अनायनिक सिग्मा कॉम्प्लेक्स आपल्याला भेटला. आता आरडीएस मी SN2 रिएक्शन मेकॅनिझम मध्ये सांगितलं होतं. आरडीएस म्हणजे जनरली बॉन्ड ब्रेकिंग, पण इथं थोडंसं वेगळं आहे. अरोमॅटिसिटी आहे ना, इथं थोडं वेगळं आहे. इथं OCH3च्या अटॅकमुळे याची अरोमॅटिसिटी एकतर लॉस होते, बरोबर आहे, आणि याच्यासोबत बॉन्ड तयार होतोय. म्हणजे याचा अर्थ जो कोणताही अरोमॅटिक कंपाऊंड स्वतःची अरोमॅटिसिटी सहजासहजी सोडत नाही. म्हणजे ही स्टेप आपली सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप असेल. आणि जर एखादा कंपाऊंड एखाद्याच्या लॉसमुळं जर अरोमॅटिसिटी येत असेल तर तो त्याला लॉस परवडतो. म्हणजे इथं जो बॉन्ड तयार होतोय आणि अरोमॅटिक सिटी वापस येते, तर ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशी असेल, फास्ट. बघा ज्या स्टेपमध्ये अरोमॅटिसिटी वापस येत असते ती स्टेप काय असते, फास्ट. कारण तो सगळ्यात लवकर स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या स्टेपमध्ये अरोमॅटिसिटी लॉस होत असते ती स्टेप कशी असते, स्लोवेस्ट स्टेप. कशी असते, स्लोवेस्ट स्टेप. तर मग ही झाली आपली स्लो स्टेप. आणि आपण आपल्या मेकॅनिझम मध्ये जी स्टेप सगळ्यात स्लोवेस्ट स्टेप असते तीच काय असते, आरडीएस असते. चला तर मग ही काय असेल आपली आरडीएस. मग आरडीएस मध्ये किती मॉलिक्यूल इन्व्हॉल्व्ह झाले, हा तुमचा न्यूक्लिओफाइल अटॅकिंग एजंट आणि हा आपला सबस्ट्रेट. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल. म्हणजे याचा अर्थ की कोणासारखी रिएक्शन झाली, SN2 टाईप है ना. SN2 नाव काय ठेवतो आपण, सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायमॉलिक्युलर. बाय म्हणजे दोन मॉलिक्युल इन्व्हॉल्व्ह होत आहेत रेटमध्ये. तर इथं सुद्धा रेट डिटरमाइनिंग स्टेप मध्ये 2 मॉलिक्युल इन्व्हॉल्व्ह होत आहेत. म्हणून आपण म्हटलं रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द सबस्ट्रेट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाइल. आणि हे SN2 मेकॅनिझम आहे. पण कोणतं SN2 आहे, SN2AR. कोणतं मेकॅनिझम आहे, SN2AR. त्या SN2 मध्ये अलिफॅटिक मध्ये बघा कॉन्सर्टेड मेकॅनिझम होतं. कॉन्सर्टेड इथं दाखवतो मी. इथं काय सांगितलं होतं मी, कॉन्सर्टेड लिव्हिंग ग्रुप आणि न्यूक्लिओफाइल याच्यामध्ये काय होतं, पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन होतं है ना. बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग सायमल्टेनियस होते. याला काय म्हणतात, कॉन्सर्टेड मेकॅनिझम. दिसते का, दिसते. कॉन्सर्टेड मेकॅनिझम बरोबर आहे. हे कुठं होतं, अलिफॅटिक न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये. जिथं न्यूक्लिओफाइल आणि कार्बन मधला जसा बॉन्ड तयार होतो तसा कार्बन आणि लिव्हिंग ग्रुप मधला बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो. म्हणजे याला म्हणणार मी कॉन्सर्टेड मेकॅनिझम, सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड. हे वाक्य सोपं आहे आपल्याला. सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्मेशन अँड बॉन्ड ब्रेकिंग, कॉन्सर्टेड मेकॅनिझम. पण इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला कॉन्सर्टेड मेकॅनिझम नाही भेटलं. कारण इथं जो बॉन्ड तयार झाला तो कम्प्लीट बॉन्ड तयार झाला आणि नेक्स्ट स्टेपमध्ये कम्प्लीट बॉन्ड ब्रेक झाला. म्हणजे SN2AR मध्ये तुम्हाला SN2 रिएक्शन मेकॅनिझम जरी भेटत असेल तरी इथं 2 स्टेप रिएक्शन मेकॅनिझम आहे. पहिल्या स्टेपमध्ये कम्प्लीट बॉन्ड फॉर्म होतो, तर दुसऱ्या स्टेपमध्ये कम्प्लीट बॉन्ड काय झाला, इथं ब्रेक झाला आणि अरोमॅटिसिटी काय झाली, गेन झाली. म्हणजे ही फास्ट प्रोसेस होती, ही स्लो प्रोसेस होती. समजते, कंपॅरिझन मध्ये लक्षात आलं काय की SN2AR काय नाही, SN2AR
काय नाहीये, कॉन्सन्ट्रेटेड मेकॅनिझम थ्रू काम करत नाही. लक्षात. आणि इथं इथं हा OCH3 जो आहे याच्यातला हा जो ही जी स्टेप आहे ही RDS स्टेप आहे. क्लिअर. आता एनर्जी प्रोफाईल डायग्राम इथं काढतो मी, इथं दिसेल. चला ठीक आहे, इथं दिसते एनर्जी प्रोफाईल डायग्राम मध्ये इथं काय घेतलं होतं आपण, पोटेन्शियल एनर्जी घेतली होती. इथं काय घेतलं होतं आपण, रिॲक्शन कोऑर्डिनेट. काय होतं आपलं, रिॲक्शन कोऑर्डिनेट. आणि मी सांगितलं होतं कोणत्याही रिॲक्टंटची पोटेन्शियल एनर्जी काही ना काहीतरी असते, झिरो घेत नाहीत आपण. तर इथं रिॲक्शनला सुरुवात झाली. तर मग जसा हा अटॅक करेल तशी रिपल्शन, पहिल्यांदा कितीचा 120चा बॉन्ड अँगल होता. जसा हा अटॅक करेल तसं बॉन्ड अँगल कमी होतो, म्हणजे रिपल्शन काय होईल, वाढेल. आणि वाढल्यानंतर एक स्टेज येईल, ट्रान्झिशन स्टेट. राईट. आता ट्रान्झिशन स्टेट कोणती असेल, हा जसा बॉन्ड तयार होतो याची बॉन्ड फॉर्मेशन ट्रान्झिशन स्टेट असते. ही बॉन्ड फॉर्म झाल्यानंतर ही जी स्टेप आहे ही कशी आहे, मोर स्टेबल आहे, कारण याच्यामध्ये ही स्टेप स्टेबल आहे. ह्या रेझोनेटिव्ह स्ट्रक्चरमध्ये ही स्टेप स्टेबल आहे, बरोबर आहे. आणि हा हायब्रिड स्ट्रक्चर तयार होतो. तर म्हणजे काय होणार, हायब्रिड रेझोनेटिव्ह स्ट्रक्चरमुळे याची एनर्जी काय होणार, कमी होणार. परत इथं बॉन्ड ब्रेक होतोय, म्हणजे थोडीशी एनर्जी काय होईल, वाढेल. आणि बॉन्ड ब्रेक झाला की परत एनर्जी काय होणार आहे, कमी होईल. परत एकदा सांगतो, इथं जेव्हा बॉन्ड सुरू झाला, इथं आपला जेव्हा बॉन्ड फॉर्मेशन स्टार्ट झालं, तर इथं काय होईल, पार्शियल बॉन्ड कॅरेक्टर येईल याच्यामध्ये आणि हा पार्शियल डबल बॉन्ड. आणि जसा बॉन्ड फॉर्म झाला तसं त्याची एनर्जी परत काय होणार, कारण हायब्रिड स्ट्रक्चरमुळे त्याची एनर्जी काय होणार, कमी होणार. म्हणजे हा जो एक आहे हा एक इथे येतो, आणि हा जो 2 आहे हा 2 इथं नाही तर इथे येतो. थोडी एनर्जी कमी झाली हायब्रिड स्ट्रक्चरमुळे, राईट. परत त्याच्यामध्ये काय होणार, रिगेन येणार, म्हणजे बॉन्ड फॉर्मेशन होणार, बॉन्ड ब्रेकिंग होणार. त्याच्यामुळे याची थोडीशी एनर्जी वाढते. आणि जेव्हा बॉन्ड तयार होईल, अरोमॅटिसिटी आल्यामुळे याची परत एनर्जी काय होणार, कमी होणार. म्हणजे ही परत काय झाली, एक्झोथर्मिक रिॲक्शन झाली. ही झाली आपली पहिली ट्रान्झिशन स्टेट फर्स्ट. ही काय झाली, ट्रान्झिशन स्टेट सेकंड. आणि ही झाली फर्स्ट ऍक्टिव्हेशन एनर्जी E1. आणि ही झाली E2. ही काय झाली, E2, राईट. आणि मी सांगितलं होतं जेवढी याची हाईट जास्त तेवढी ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी जास्त. कसं राहील बघा वाक्य, जेवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी हाईट जास्त तेवढी ट्रान्झिशन स्टेटची पोटेन्शियल एनर्जी जास्त. आणि जेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त तेवढी स्टॅबिलिटी कमी. जेवढी पोटेन्शियल एनर्जी जास्त तेवढी स्टॅबिलिटी कमी. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला प्रयत्न काय करावा लागेल, की ही ऍक्टिव्हेशन एनर्जी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. मी जर म्हटलं की ह्या NO2 मुळे, एका NO2 मुळे जर समजा ही ऍक्टिव्हेशन एनर्जी जर आली, जर तुम्ही आणखी एक NO2 जर इथं जोडला, कन्सिडर करा, आणखी एक NO2 जर जोडला तर याची हाईट वाढेल का कमी होईल, तुम्ही सांगायचं. येस, हाईट वाढेल. इकडे बाहेर येऊ का, हा चला सांगा, हाईट वाढेल का कमी होईल आणखी NO2 वाढला तर. येस, जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी तयार होणार आहे मायनस चार्ज, ती विथड्रॉइंग इफेक्ट कोणाचा दाखवतो, NO2चा. म्हणजे काय होणार की याच्यावर पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ पहिल्यापेक्षा वाढणार, अटॅक फास्ट होणार, म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी पहिल्यापेक्षा काय येणार, कमी येणार. बरोबर आहे. आणखी जर एक NO2 जर जोडला तर आणखी काय येणार, याची ऍक्टिव्हेशन एनर्जी आणखी कमी होणार. तसं याचा इकडे सुद्धा एनर्जी कमी. बरोबर आहे. म्हणजे हा ग्राफ काय होत जातो, कमी कमी होत जातो, जर तुम्ही तुमचे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय केले, वाढत गेले. पण जर तोच मेटाला लावला तर काही फरक पडणार नाही, रिॲक्शन दाखवणार नाही. क्लिअर. मी बोर्डवर काही एक्झाम्पल्स लिहून ठेवली होती. तुम्हाला काय फाइंड आउट करायचंय, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ दिस कंपाऊंड्स टुवर्ड्स सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन्स, राईट. समजा मी एखादा तुम्हाला न्यूक्लियोफाईल दिला, मिथॉक्साइड कडे रिॲक्टिव्हिटी ऑर्डर काय असेल. चला तर मग व्हिडिओला पॉज करा आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ एक्झाम्पल साठी तुम्ही ऑर्डर फाइंड आउट करा. झाले, ओके, व्हेरी गुड. चला तर मग आन्सर चेक करूत की याची आन्सर्स काय काय आली असतील तुमची. मी काय सांगितलं होतं की हा जो मिथॉक्साइड असेल त्याला अटॅक इथं करायचा आहे. इथं पॉझिटिव्ह चार्जची डेन्सिटी जेवढी जास्त असेल तेवढी रिॲक्टिव्हिटी काय असेल, जास्त असेल. आणि याच्यासाठी तुमच्या फिनाइल रिंगवर तुम्ही काय जोडलेले आहेत, सगळ्या केसमध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जोडलेत. ज्या इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुपचा इफेक्ट जास्त असेल तेवढी त्याची रिॲक्टिव्हिटी काय असेल, जास्त असेल. तर सगळ्यात जास्त इफेक्ट कोणामध्ये असेल, डी मध्ये. तर याचा ऑप्शन येईल डी. त्याच्यापेक्षा थोडासा कमी, जिथं NO2 ची संख्या कमी असेल, बी नंतर याच्यात एक तर हा मेटा हा सगळ्यात शेवटी असणार, याचा विषय संपला. सी आणि ए मध्ये एक
पॅराला आहे, ऑर्थोला आहे. दोघांमध्ये मेसोमेरिक इफेक्ट सेम असेल पण इंडक्टिव्ह इफेक्ट मात्र डिफरंट असेल. मग त्याच्यानुसार मेसोमेरिक इफेक्ट सेम असल्यामुळे तुम्ही इंडक्टिव्ह इफेक्ट कुठं चेक करणार, तर याचा फार अपार्ट फ्रॉम मेन कार्बन ॲटम, तर याचा अर्थ तुमचा सी अगोदर येईल, सी नंतर काय येईल, बी. ऍक्च्युअल दोघांसाठी रिॲक्शन टेम्परेचर जे असतं दोघांसाठी पण सेम असतं, 150 डिग्री सेल्सिअसवर रिॲक्शन होत असते, राईट. पण याची रिॲक्टिव्हिटी फास्ट असते कारण याचा इंडक्टिव्ह इफेक्ट याच्यापेक्षा कसा आहे, जास्त आहे. ऍक्च्युअली आपण घेत नाही पण दोघांचा मेसोमेरिक इफेक्ट काय असतो, सेम असतो, राईट. त्याच्यानंतर काय असेल, सगळ्यात शेवटी ए असेल. सो ऑर्डर काय आली, डी, डी नंतर आला बी, बी नंतर आला सी, सी नंतर काय ए, हे ना चुकलेलं सांगितलं नाही तुम्ही. सी नंतर काय येईल ए, ए नंतर काय येईल ई, डी बी सी ए ई. क्लिअर. नाव नेक्स्ट. इथं जास्तीत जास्त चुकण्याचे चान्सेस आहे कारण आपल्याला वाटतं की बेस्ट लिव्हिंग ग्रुप कोणता, ॲडिन, आपण त्याला इझिली रिमूव्ह करू शकतो तर काढू शकतो. मी रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये सांगितलं, बॉन्ड ब्रेकिंग तुमची आरडीएस नाही तर इथं बॉन्ड अटॅक, बॉन्ड फॉर्मेशन ही तुमची आरडीएस आहे. तर सगळ्यात लवकर बॉन्ड कुठं होईल, जिथं पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ कुठं असेल, जास्त असेल, तर याचा -I हा सगळ्यात जास्त आहे. तर -I इफेक्ट ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर जर चिकली तर फ्लोरीन नंतर कोणाचा आहे, क्लोरीनचा, नंतर कोणाचा आहे, ब्रोमिनचा, नंतर कोणाचा आहे, आयोडीनचा. -I इफेक्ट सगळ्यात कमी कोणाचा आहे, आयोडीनचा आहे, राईट. ऑर्डर काय, ए बी सी डी, ए बी सी डी, बरोबर आहे का. क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन, आयोडीन. लक्षात राहील. इथं लक्षात ठेवा, इथं पॉझिटिव्ह चार्जची स्ट्रेंथ कशी आहे, जास्त आहे. इथं जास्त आहे, इथं थोडीशी कमी, इथं थोडी कमी, इथं सगळ्यात कमी कम्पॅरिझन मध्ये, सगळ्यात कम्पॅरिझन मध्ये. इथं चेक करू दादा आपण, झालं असेल काय ऑर्डर, चेक करा एकदा, ए बी सी डी, ए बी सी डी. इथं काय ऑर्डर होती, डी बी, त्याच्यानंतर सी ए, डी बी सी ए ई, राईट. इथं एक चेक करून सांगा मला, हे एक थोडस इम्पॉर्टंट ऑर्डर आहे तुमच्यासाठी कारण मॅक्झिमम चुकण्याचे चान्सेस इथं पण आहेत. चला, इथं जर चेक केलं तर इथं एक -M आहे, इथं एक -M आहे, इथं -M आहे, इथं +H आहे, है ना, +H हायपर कॉन्जुगेशन, इथं +I घेतो आता आपण. चला ठीक आहे, इथं काय असेल, -M असेल. पण लक्षात ठेवा, आता ऑर्डर काय अगोदर पोहोच आपण, ए तर फिक्स आहे कारण इथं 2 -M आहेत, ए. आता राहिला बी आणि सी मध्ये, तर इथं जो सी आहे याचा जो NO2 आहे तो तुमच्या बेंझिनच्या प्लेन मध्ये येतो. हे काय कन्सेप्ट आहे बघू आपण. जर तुम्हाला मेसोमेरिक किंवा रेझोनन्स पाहिजे असेल तर तुमचे बेंझिन सोबत जर रेझोनन्स दाखवायचा असेल तर ग्रुप कसे पाहिजे, प्लेन मध्ये पाहिजे, बेंझिनच्या प्लेन मध्ये. म्हणजे काय, जर बेंझिन असा असेल तर तुमचा NO2 पण असा असला पाहिजे, असा. ठीक आहे. जर समजा NO2 असा झाला, परपेंडिक्युलर टाइप दिसला, आउट ऑफ द प्लेन गेला, तर मात्र त्याचे डबल बॉन्ड बेंझिनच्या डबल बॉन्ड सोबत रेझोनन्स दाखवत नाही. मग ह्या CH3 ग्रुपमुळं, ह्या 2 CH3च्या बल्की ग्रुपमुळं काय होतो, जो NO2 असा होता ना अगोदर, इथं एक ह्या साईडला एक CH3 आणि ह्या साईडला जो CH3 आहे, NO2 सुरुवातीला असा होता, CH3च्या ग्रुपमुळे तो काय झाला, आउट ऑफ द प्लेन गेला. म्हणजे हा NO2 याच्यासोबत मेसोमेरिक इफेक्ट प्रॉपरली दाखवत नाही, जसा इथं दाखवतो. आपल्याला मेसोमेरिक इफेक्ट विड्रॉइंग ग्रुप पाहिजे, -M पाहिजे. सो ऑर्डर काय येईल मग, ए बी सी. हा इम्पॉर्टंट करा, हा एक आणि याच्या अगोदरचा आहे, तिथं चुकण्याचे जास्त चान्सेस आहेत. क्लिअर. तर हे झालं. त्याच्यानंतर त्याच्या खाली याची ऑर्डर काय येईल, ए बी सी. का, कारण NO2 हा कसा आहे, आउट ऑफ द प्लेन आहे ड्यू टू द CH3 ग्रुप, आणि हा कसा आहे, प्लेन मध्ये, त्याचा इम्पॅक्ट याच्यावर पडणार नाही, राईट. तिघामध्ये तर Fच आहे, रिप्लेस होऊन जाईल. नाव आणखी एक एक्झाम्पल घेतो आपण. ऑर्डर सगळ्यामध्ये लिव्हिंग ग्रुप कसा आहे, सारखाच आहे, ब्रोमिन ब्रोमिन ब्रोमिन, नंतर बेन्झिन 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 बेन्झिन. सगळ्यात डिफरन्शिएटिंग पॉईंट काय, हा NO2 कसा दाखवतो, -M. हा पण काय दाखवतो, -M. हा काय दाखवतो, हायपर कॉन्जुगेशन मेन घेतोय आपण, हा काय दाखवतो, -M. आणि हा काय दाखवतो, +M. आपल्याला काय पाहिजे, मायनस इफेक्ट पाहिजे. मायनस तिघामध्ये आहे, तिघामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग -M कुठे आहे, इथं आहे ना. NO2चा -M स्ट्रॉंग असतो. त्याच्यानंतर कोणाचा नंबर आहे, CN चा, ए डी, डी नंतर कोण येईल, बी. आता इथं डोनर इफेक्ट आहे, डोनर इफेक्ट कसा पाहिजे, कमी पाहिजे. तर तुमच्या चा डोनर इफेक्ट, हायपर कॉन्जुगेशन कमी असतं आणि मेसोमेरिक +M जास्त असतो. सो ऑर्डर काय आली,
ए नंतर डी, डी नंतर बी, बी नंतर सी, सी नंतर ई. क्लिअर? नाव चला तर मित्रांनो, मग मी आणखी 4 एक्झाम्पल तुमच्यासाठी बोर्डवर लिहून ठेवलेली आहेत. व्हिडिओ पॉज करा, चेक करा. आलेत आन्सर? चला बघूया. तर पहिल्यांदा चेक करूत आपण ह्या ठिकाणी की आपला अटॅकिंग एजंट कोणता. इथं असेल के प्लस एस एच मायनस, म्हणजे एस एच मायनस आपला न्यूक्लिओफाईल आहे. आपल्या रिंगला हा जो NO2 जोडला आहे तो -M दाखवतोय. मग हा कुठं पाहिजे? लिव्हिंग ग्रुपच्या पॅरा पोझिशनला पाहिजे. जर आपण लिव्हिंग ग्रुप कन्सिडर करतोय तर हा मेटा पोझिशनला आला. BR साठी पॅरा पोझिशनला आला आणि आयडीन साठी हा मेटा पोझिशनला आला. म्हणजे फक्त ब्रोमीनच आपला लिव्हिंग ग्रुप म्हणून काम करेल आणि जो रिॲक्शन होणार आहे ती ब्रोमीन मध्येच आपला SH रिप्लेस होईल. SH ब्रोमीनला काय करेल? रिप्लेस करेल. म्हणजे इथं SH येईल, इथं फ्लोरीन येईल, इथं आयोडीन येईल, इथं काय येईल? NO2 आणि आपले डबल बॉन्ड. आणि बाय प्रोडक्ट काय असेल? BR मायनस KBr म्हटलं तरी चालेल, KBr. राईट? इथं चेक करू तर आपला हा काय असेल? न्यूक्लिओफाईल. इथं सरळ दिलेला आहे, नो डाऊट. इथं डायरेक्ट रिॲक्शन होईल आपली. इथं काय येईल? OCH3 किंवा याला तुम्ही गोल लिहिलं तरी चालेल, SC ट्रिपल बॉन्ड. इथं लक्षात ठेवा, सोडियम बायकार्बोनेट जर ॲक्वियस सोल्युशन असेल तर तुम्ही त्याला हीट जर दिली तर काय तयार होईल? NaOH प्लस CO2 गॅस फॉर्म मध्ये निघून जाईल. म्हणजे NaOH म्हणून NaOH हा तुमचा काय असेल? सॉल्व्हंट म्हणून काम करेल. आणि NaOH मध्ये OH मायनस किंवा ॲक्वियस घेतल्यावर वॉटर ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल असेल. न्यूक्लिओफाईल म्हणजे इथं जी रिॲक्शन होईल ती काय होणार तुमची? OH, म्हणजे इथं येईल OH, इथं N डबल बॉन्ड O. पण NaOH असल्यामुळे हा फर्दर रिॲक्ट होईल, कारण फिनॉल तुमचा बेस तयार होतोय. बेस तयार झाल्यामुळे फिनॉल ऍसिड तयार होतोय आणि NaOH बेस तयार होतोय. म्हणजे याचा अर्थ हा H आणि हा OH रिॲक्ट होईल आणि परत काय तयार होणार? आपला सोडियम फिनॉक्साइड, नायट्रोसो. NO ला काय म्हणतात? नायट्रोसो ग्रुप. हा पण काय? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, -M दाखवतो. राईट? इथं सुद्धा NO2 ग्रुप आहे, -M दाखवेल. इथं नायट्रोजन विथ लोन पेअर, हे लोन पेअर याच्यावर अटॅक करतील आणि काय तयार होईल? मग इथं आयडीन, इथं NO जोडतो मी, NO2. राईट? इथं काय अटॅच होईल? आपला नायट्रोजन, इथं हायड्रोजन, याच्यावर येईल प्लस चार्ज. दुसऱ्या स्टेप मध्ये काय बाहेर पडणार? H+ बाहेर पडेल आणि मग पुढे काय भेटेल आपल्याला? राईट? तर मग हा झाला तुमचं प्रोडक्ट आणि ही झाली तुमची 4 एक्झाम्पल. आली तुमची उत्तरं. चला तर मग इथं हा आपला कन्सेप्ट संपलाय, म्हणजे पार्ट 1 संपलेला आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत एलिमिनेशन ऍडिशन रिॲक्शन. तर परत भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत